समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज। संपादक शशिकांत राजवंत। भिलवडी येथे प्रतिबंधित सुगंधित तंबाखू व गुटखा साठ्यावर अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने कारवाई करत दोघांविरुद्ध भिलवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। याबाबत भिलवडी पोलीस ठाण्यात CCTNS गुन्हा क्रमांक 104/2026 नुसार भारतीय न्याय संहिता BNS कलम 123, 223, 274, 275, 3, 5 तसेच अन्न सुरक्षा व मानके अधिनियम च्या कलम 59 अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे। या प्रकरणातील फिर्यादी स्मिता विश्वनाथ हिरेमठ वय वर्ष 42 अन्न सुरक्षा अधिकारी अन्न व औषध प्रशासन सांगली यांनी दिलेल्या फिर्यादीवरून ही कारवाई करण्यात आली आहे। भिलवडी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दिनांक 28 जुलै 2026 रोजी दुपारी सुमारे 12:30 वाजण्याच्या सुमारास भिलवडी येथील वसंतदादा नगर परिसरात संशयित आरोपी वैभव पांडुरंग निकम वय वर्ष 37 राहणार वसंतदादा नगर भिलवडी यांच्या घरामागील पत्र्याखालील मोकळ्या जागेत छापा टाकण्यात आला। या कारवाईत राजू रोडे राहणार आष्टा तालुका वाळवा याचाही सहभाग असल्याचे निष्पन्न झाल्याने त्यालाही संशयित आरोपी करण्यात आले आहे। कारवाई दरम्यान पोलिसांनी व अन्न सुरक्षा विभागाच्या पथकाने सुमारे 2 किलो तयार मावा किंमत ₹1000 आणि सुमारे 5 किलो कात्री सुपारी किंमत ₹750 असा एकूण 1750 किमतीचा मुद्देमाल जप्त केला। तपासात आरोपींनी परस्पर संगनमत करून महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेल्या सुगंधित तंबाखू गुटखा व पान मसाल्याचा साठा विक्रीच्या उद्देशाने ठेवून विक्री केल्याचा आरोप आहे। यामुळे अन्न सुरक्षा व मानके अधिनियम 2006 मधील विविध तरतुदी, अन्न सुरक्षा व मानके विक्रीवरील प्रतिबंध व निर्बंध नियम 2011 तसेच दिनांक 13 जुलै 2026 रोजीच्या शासन अधिसूचनेचे उल्लंघन झाल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे। गुन्हा दाखल झाल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना बिनतारी संदेशाद्वारे देण्यात आली असून सदर गुन्ह्याची नोंद पोलीस उपनिरीक्षक किरण हारुगडे यांनी केली आहे। सदर कारवाईमध्ये अन्न सुरक्षा व औषध प्रशासन विभागाचे अधिकारी कर्मचारी तसेच भिलवडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस फौजदार शौकत इनामदार, पोलीस शिपाई गणेश शिंदे यांनी सहभाग घेतला। दरम्यान या प्रकरणातील संशयित आरोपी वैभव निकम यास भिलवडी पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यास माननीय न्यायालयासमोर हजर केले असता माननीय न्यायालयाने त्यास 1 दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली असून दुसऱ्या संशयित आरोपीचा भिलवडी पोलीस शोध घेत आहेत। घटनेचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण दिडवाग हे करीत आहेत। क्रांती सूर्य न्यूज। संपादक शशिकांत राजवंत। सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका।